हातात 6 ते 8 महिने आहेत आणि देशाचं राजकारण फिरवणाऱ्या निवडणुकीची जबाबदारी भाजपने विनोद तावडे यांच्यावर दिली आहे. राज्याच्या राजकारणातून अनपेक्षितपणे बाहेर गेलेल्या विनोद तावडेंची राष्ट्रीय राजकारणातली सगळ्यात मोठी इनिंग सुरू झाली आहे. आधी राज्यसभेवर नियुक्ती, त्यानंतर पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदी पुन्हा निवड आणि आता उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून जबाबदारी. विनोद तावडेंवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेशची जबाबदारी का दिली आहे, त्यांची भूमिका राष्ट्रीय राजकारणात महत्त्वाची का ठरणार आहे, याची काही कारणं आहेत आणि ती कारणंच आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी सचिन जोशी, आपण पाहताय लोकमत.com. भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची नवी कार्यकारिणी सोमवारी घोषित झाली. त्यानंतर 2027 मध्ये ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत त्या राज्यांचे प्रभारीही भाजपने घोषित केले. यात उत्तर प्रदेश, गुजरात, पंजाब, गोवा, उत्तराखंडसाठी भाजपने प्रभारींच्या नियुक्ती केल्या आहेत. उत्तर प्रदेशची जबाबदारी विनोद तावडे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. दिल्लीच्या सत्तेचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो असं म्हणतात. उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 402 तर लोकसभेच्या 80 जागा आहेत. उत्तर प्रदेशात जो सर्वाधिक जागा जिंकणार तोच दिल्ली सुद्धा जिंकणार असंही म्हटलं जातं. त्यामुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता विनोद तावडेच का, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. त्याचं कारण म्हणजे बिहार विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपने विनोद तावडेंवर जबाबदारी सोपवली आणि तावडेंनी प्रत्यक्षात रिझल्ट दाखवला. इथे भाजपने पहिल्यांदाच आपला मुख्यमंत्री बसवला आहे. बिहारमध्ये तावडेंनी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि निर्णायक संघटनात्मक रणनीती आखली होती. 2022 मध्ये भाजपने त्यांना बिहारच्या प्रभारीपदी नियुक्त केलं तेव्हा तिथलं राजकीय वातावरण हे खूप आव्हानात्मक होतं. नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडला पुन्हा NDA आघाडीत आणणं आणि जागा वाटपात भाजपच्या पदरात जास्तीत जास्त जागा पाडून घेणं, यात तावडेंनी सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याचबरोबर बिहारमध्ये बूथ स्तरावर पक्षाची संघटना मजबूत करणं, विविध जिल्ह्यांमध्ये राज्य कार्यकारिणीच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणं, सामाजिक जातीय समीकरणं जुळवण्याचं कामही त्यांनी केलं. आता उत्तर प्रदेशमध्ये विनोद तावडेंपुढे मोठी आव्हानं असतील. सलग 2 टर्म सत्तेत असलेल्या योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला पुन्हा सत्तेत आणण्याचं लक्ष्य त्यांना गाठायचं आहे. त्यासाठी अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर कसा तोडता येईल यावर तावडेंना लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. त्यातच काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने राम मंदिरातील दानचोरीचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याची रणनीती आखली आहे. त्यावर भाजपचा प्लॅन काय असेल? मतदारांपर्यंत सरकारच्या योजनांची माहिती पोहोचवणं, पक्ष संघटनेत नवऊर्जा निर्माण करणं ही कामं तर असतीलच. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील जातीय समीकरणांचा अभ्यास करून राजकीय डाव टाकण्याचं सगळ्यात मोठं आव्हान तिथे भाजप पुढे असणार आहे. बिहार आणि मध्य प्रदेशात नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकांमधला निकाल भाजपची चिंता वाढवणार आहे. कारण जेनझी आंदोलनानंतर या दोन्ही निवडणुका झाल्या होत्या. आता 2029च्या लोकसभा निवडणुकीची दिशा ठरवणारी उत्तर प्रदेशची निवडणूक मोदी आणि अमित शहांसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे. उत्तर प्रदेश जिंकला तर भाजपला 2029 मध्ये दिल्ली जिंकण्यासाठी मोठं बळ मिळणार आहे. राहुल गांधींच्या आक्रमकतेला यामुळे ब्रेकही लागू शकतो. त्यामुळे बिहारमधल्या कामगिरीनंतर विनोद तावडेंना मोदींनी राज्यसभेची दारं खुली करून दिली. आता उत्तर प्रदेश जर जिंकून दिला तर पंतप्रधान मोदी विनोद तावडेंना कशा प्रकारे शाबासकी देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इन्स्टावरही आम्हाला फॉलो करा. पाहत राहा लोकमत.com.